आलेलो आहे। आता आम्हाला विकासाची कामं सिंधुदुर्गामध्ये काय करायची आहे त्याच्यावर आज आम्ही दिवसभर चर्चा केली आणि म्हणून मी स्पष्टपणानं सांगितलं की जे सिंधुदुर्गचं चित्र आहे, राणेसाहेबांना अभिप्रेत असलेला विकास हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला। त्याच पद्धतीनं आता सिंधुदुर्गवासियांच्या निलेशजींकडनं अपेक्षा आहे आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पूर्ण करतोय। हा संदेश देणाऱ्या या चारही निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी आहे की नितेशजींबद्दल मला देखील निलेशजींना देखील आदर आहे। आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये इथे भाषण केलेलं नाही। इथं आपण विकासावर बोलतोय म्हणून मगाशी मी भाषणामध्ये सांगितलं आणि उदाहरण दिलं की कणकवलीच्या एंट्रन्सला जो स्वागताचा बोर्ड लागला आहे त्याच्यातली देखील अक्षरं गायब झालेली आहे। अशा पद्धतीचा कणकवलीकरांना विकास नको आहे, तर शाश्वत विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री नितेशजी असतील, रवींद्र चव्हाण असतील, त्यांच्या विरोधात काय आम्ही इथं आलेलो नाही। शेवटी आमची राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये देखील युती आहे, परंतु कणकवलीमध्ये देखील विकासाची गंगा ही आणली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही देवेंद्रजींना विनंती करू आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती करू किंवा इथल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खरोखरच आवश्यकता नाही। मी सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळी मालवणला पहिल्यांदा आलो त्यावेळी देखील हेच वाक्य सांगितलं की ज्या नियोजन पद्धतीनं निलेशजींच्या नेतृत्वाखाली प्रचार होतोय तसा प्रचार शिकण्यासाठी आणि तो माझ्याकडे करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। त्याच्यामुळं आपण कोणीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी तो होणार नाही। वातावरण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विकास आघाडीला पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळं नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि एक शंका कायमस्वरूपी व्यक्त केली जाते की मी आणि निलेशजी संदेश पारकर हे UBTचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या प्रचाराला येतोय तर त्याचा खुलासा देखील मी केला की ऑलरेडी संदेश पारकरनी त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे। कणकवलीवासियांना आवश्यक ही शहर विकास आघाडी झालेली आहे। अचानक आम्हाला युती करतो म्हणून सांगून जे फॉर्म भरता आले नाही त्याच्यामुळे आता आम्ही काय करायचं, तर ज्यांनी शहराची संकल्पना मांडली नागरिकांनी, त्यांनी जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्याला मी आणि निलेशजींनी पाठिंबा दिला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।